शेतकरी कर्जमाफीवरून राष्ट्रवादीनं विरोधाचा सूर लावलाय। पुढली बातमी याबाबत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारकडून जाहीर केलेल्या आकडेवारीवर विरोधकांनी आक्षेप घेतलाय। आकडेवारी फसवी नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। पहिल्या 36 लाख शेतकऱ्यांची जिल्हानिहाय आकडेवारी येत्या 2 ते 3 दिवसात जाहीर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। 4 लाख शेतकऱ्यांची जिल्हानिहाय आकडेवारी यायला वेळ लागेल। कुठल्याही आकडेवारीत घोळ नसल्याचंही त्यांनी सांगितलं। कुठल्याही आकडेवारीचा काही घोळ नाही। आता काही लोक नवीन गणितज्ञ तयार झाले आहेत आणि ते इतके मजेदार गणित लावतात। आता काही लोकांनी गणित लावले की 90 लाख लोकांना जर 1.5 लाख रुपये दिले तर 13,500 कोटी रुपयेच होतात। 13,500 कोटी नाही, 1,35,000 कोटी होतात। फॉर्च्युनेटली 1.5 लाख रुपये 90 लाख लोकांचे नाही आहेत। 50,000 वालेच जास्ती आहेत, 1 लाख वालेच जास्ती आहेत। त्यामुळे आता अशी आकडेमोड खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे। सरकारमध्ये कुठल्याही गोष्ट लपवून ठेवता येत नाही। कॅबिनेट समोर सगळ्या गोष्टी आणाव्या लागतात, त्याप्रमाणे कॅबिनेट समोर आलेल्या आहेत। सगळी आकडेवारी अतिशय स्पष्ट आहे आणि ही आकडेवारी कम्प्युटराइज्ड आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।